स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय गुरुदेव दत्त. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताची समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पांखरासी. अधिकारी नेमो गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा. समर्थ म्हणती वेळोवेळी, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची बारेची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी, लपवून ठेवली विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो आमू स्वामी सुतांचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान. दादा तयांचे अभिमान, त्यांचे शरीरी असमाधान क्रश होत चालला. काकूबाईने तयांसी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थाशी दादा प्रतिपाठ दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाल यासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करीती. दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्यपादुका स्थापना मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापना कराव्यासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोणा, सत्य सांगा मज लागी. समर्थे व्रत ऐकोनी, म्हणती द्यावे पाठवणे. बाळ आहे जरी अज्ञा, तरी सांभाळू तयांसी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय घडे. आम्हासी दिसेल जे भले, त्याची आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगते, दादांची पाठविली केजेप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगती, त्याचे मुंबईस पाठविते. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची या सदैवी कपनी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादांचे उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता. नकार म्हणण्याची सर्वथा न रुची चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुली. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. समर्थे अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांची मस्तकी ठेवा दादांच्या. मोर्चेल आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ते तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्यांच्या चित्ता. हृदयी प्रगटा ज्ञान सरिता, अज्ञान गेलेत लयाते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून. जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाची शिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले येसी, जे बरे वाटेल आम्हासी. तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून येतुकीची पुरे झाली. ऐकून या ऐशा वचनाला, समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळी पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांचे बनविले गोसावी, कपनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादांचे समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थाचे हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादांची जवळ बोलाविले, काय सांगितले तयांसी. अनुसया तुझी माता, तिसपाशी भिक्षा माग आता. अतिशय म्हणून तत्वता जननी जवळी पातला.
ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकपवादा करणी कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा तिच प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकुनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी अंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुधाच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली इथे स्वामी चरित्र साराव्रत नाना प्रकार कथा जमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडा हा श्री रस्तु शुभम भूतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ